आम्ही खासगी माणसं असून आम्ही चौकशी करू शकतो, तर सरकार किती चौकशी करू शकते याच्यावरती 2.5 तास त्यांनी बोललेले आहे. साहेब आता एक लक्षात घ्या, मला वाटते कुठेही हे असे क्रॅश वगैरे झाले किंवा काही झालं तर ह्याच मला वाटतं DGCA जे आहे मला एवढी नाही, त्यांच्या माध्यमातून सगळ्या चौकशा होतात. ठीक आहे, राज्य सरकार किंवा पोलिसांना किंवा CID इन्क्वायरी लावा असं होत नाही. DGCA जे आहे ते इन्क्वायरी करत असतं आणि त्यांच्याकडनं ते जे रिपोर्ट्स आहेत ते येत असतात. आणि थोडं माझं जे आहे की स्वतः पवार साहेबांनी या बाबतीमध्ये हे केलेलं आहे की आणि जे काल आहे की घातपात, मला नाही वाटत की या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशात सुद्धा अजितदादांनी कोणाचं वाईट केलं होतं असं दादांचा स्वभाव नव्हता. दादांचं कुठं असं बरं वाईट व्हावं त्यांच्या असं कुणीही मनोमन इच्छा करणार कुणीही नाही. मग असं काही त्याच्यामध्ये झालं असेल घातपाताचा जो विषय, पण याची ठीक आहे त्यांच्या शंका असू शकतात ते कुटुंबातला शेवटी आम्हाला तर दादा आम्ही पण त्यांच्या हाताखाली काम केलंय, त्यांनी उभं केलंय, आम्हाला तर वाईट वाटतंच, पण नक्की कुटुंब म्हणून त्यांना एक म्हणजे काय म्हणायचं दुःख जास्त असणं, त्यामुळे त्यांच्या ज्या शंका त्यांनी व्यक्त केल्या त्याच्याबद्दल ज्या काही योग्य पद्धतीनं योग्य चौकशा आहेत त्या होतील आणि खरं जे आहे ते बाहेर येईल. त्यांच्या शंकेचं समाधान होणार 100%. आमच्या म्हणजे माझ्याकडनं म्हणण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्र्यांचे आणि अजितदादांचे संबंध किती जवळचे होते आणि किती मैत्रीचे होते, किती विश्वासाचे होते आपल्याला सगळ्यांना माहिती, उभ्या महाराष्ट्राने बघितलं. 100% मुख्यमंत्री पण याच्यावर सगळ्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जे काही शंका रोहित पवारांच्या आहेत त्याचं पण चौकशा होऊन त्याची पण माहिती मिळत. जर आता अजितदादांच्या याच्यावर मी मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे एवढं काय मला नाही वाटत मुख्यमंत्री वाट बघत बसले. त्यांना ते त्यांचे मित्र होते, त्यांच्या बरोबर सरकार बनवण्यामध्ये सगळ्यामध्ये अजितदादा होते, तेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांना पण त्याची एक काय म्हणायची एक घडलेल्या घटनेची त्यांना पण त्याचं गांभीर्य आहे. त्यामुळे कुणीतरी जाऊन त्यांना बोललं पाहिजे आणि मग ते करतील असे त्यांनी स्वतःहून काही गोष्टी सुरू 100% केल्या असणार. रोहित पवारांचं आपण समाधान करणार आहात का? त्याच्यासोबत बातचीत वगैरे रोहित पवारांचं चौकशा ज्या काय असतील त्या झाल्यानंतर शासनाकडनं 100% समाधान होईल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता मी आता थोडी माहिती दिली. आपण आता एक करतो की एक DPDC मध्ये एक वेगळं हेड विमानतळ आणि रेल्वे स्टेशन साठी तयार करावं म्हणून आम्ही उद्या आता मुख्यमंत्र्यांना सूचना करतोय, मागणी करतो, सॉरी सूचना नाही मागणी करतोय त्यांच्याकडं की त्याच्यामध्ये जे काही आपल्या लेवलला जी कामं असतील दुरुस्त्या मेंटेनन्स किंवा काही नवीन गोष्टी बसवायच्या असतील 10-15 कोटी सगळीकडे जिथं जिथं एअरपोर्ट आहेत त्या सगळ्या DPDCंना हे हेड करावं अशी आम्ही एक मागणी उद्या मुख्यमंत्र्यांकडे करतोय. त्याच्यातनं मग रेल्वे स्टेशन पण धरलंय आपण, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या पण दुरुस्त्या काही आता आपल्या इथं रेल्वे स्टेशनचं गेटचा प्रॉब्लेम आहे, तिथं ट्रॅफिक कंजेशन होतं ते असं 15 कोटी रुपये एक वेगळे हेड करून त्या शासनानं दरवर्षी द्यावेत. आता आपलं विमानतळ आहे तिथं लागणार आता रस्ता करतोय आपण त्याला हे असेल किंवा तुझे टार्मॅक आहे त्यांचं जे काय म्हणतो आपलं लँडिंग स्ट्रिप जे आहे धावपट्टी जे ती नीट करणं असेल. आता म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम जे बारामतीत नव्हतं म्हणतात, समजा याच्यातनं ती आणून आपल्याला बसवता आलं तर ते होईल. त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल असं एक एक करत आपल्या परीनं पण आपण आपलं एअरपोर्ट स्वयंपूर्ण आणि सुरक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष आपण बसवणार आहात का? राष्ट्रवादी करून घेऊ आपण. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षासाठी राष्ट्रवादी 5 वर्षांसाठी मागणी करते अध्यक्षासाठी. आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट जो आहे आम्ही दोन्ही पक्षीय युतीमध्ये आहेत आणि जिल्हा स्तरावर पण आमचं दोन्ही म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीची चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय दोन्ही पक्ष मिळून नक्की घेतले. सगळीकडे भाजपचा डंका वाजतोय राज्यामध्ये. लातूरमध्येच महापालिकेला पण तिथं काँग्रेस झाली आहे, इथं सुद्धा काँग्रेस मोठा पक्ष झालेला आहे. भाजपच्या 36 वर्ण जागा आता 18 पर्यंत 35-36 वर्ण 18.
बघा, शेवटी निवडणुका असतात. काही निवडणुकीमध्ये कधी कधी निकाल वर खाली होतात, पण त्याचा अर्थ असा नाही की भाजप कुठं कमी आहे किंवा भाजपची ताकद नाही. आता जे थोडंफार निकालाचं आपण म्हणताय आकडे कमी का जास्त ह्याच्याबद्दल आम्ही पण थोडं त्याच्यावर काय असेल ती आमच्यामध्ये चर्चा करू, किंवा आपण कुठं काही म्हणजे उमेदवार म्हणा किंवा प्रचारात म्हणा किंवा काही याच्यामध्ये आपण मागे पडलो का काही, किंवा विरोधकांनी काही थोडं वेगळ्या पद्धतीनं काही केलंय याची आमची चर्चा होईल. आणि शेवटी आमचं एक आहे की आम्हाला आज राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा आमच्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये विकास करता येईल तेवढा प्रयत्न राहील. लातूर शहराचं पण आम्ही अनेक मोठे प्रकल्प हातामध्ये घेतलेत. मेन म्हणजे ट्रॅफिक कंजेशन जे होतंय ते दूर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री, स्वतः गडकरी साहेब दोघांनी पण या लातूर शहराच्या दळणवळणाच्या व्यवस्थेवर लक्ष घातलंय. याचं पण आपण एक एक प्रोजेक्ट त्यांच्याकडे देतोय. आणि ठीक आहे, आम्हाला यश मी सत्तेत आम्ही आलो नसलो महानगरपालिकेच्या, तरी कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांना परत हे दाखवून देऊ, किंवा आम्ही म्हणजे निर्णय भाजपच योग्य आहे आणि आता नाही पण पुढच्या याच्यामध्ये आम्ही परत सत्तेत कसं येऊ हा प्रयत्न आम्ही नक्की. प्रत्येक गावामध्ये बघितलं तर आज अवैध दारू खुले विकली जाते. अवरेज काढलं तर प्रत्येक गावामध्ये असे दिसतील दुकानं. त्यामुळे गुन्हेगारी कुठं वाढत चालली आहे. याच्यावर आपण काय ठोस निर्णय देणार आहोत? नाही, 100% अवैध दारूचं आहे ते बंद झालं पाहिजे. SP साहेब पण येत आहेत, SP साहेबांनी, आणि आपल्याकडे पण थोडी स्पेसिफिक माहिती असते तर SP साहेबांकडे द्या, आपण त्या स्पेसिफिक माहितीवर पण तातडीनं कार्यवाही करू. कचरा मुक्त लातूर झालं होतं, परंतु मात्र महाराजांच्या पुतळ्याचं अद्याप कुठलं काम सुरू झालं नाही. एक लक्षात घ्या, आपल्याला काय नुसतं पुतळा आपल्याला सगळं रोड आणि सगळे करायचं, नुसतं तेवढ्या पुरतं हे नाही, मोठा प्रोजेक्ट होणार. पण त्या शिवजयंती ते मला वाटतं महानगरपालिकेनं शिवजयंती पुरतं जे असेल ते करावं. त्यांनी तातडीनं करायला घ्यावं 19च्या. सर, निवडणूक विभागाशी एक प्रश्न आहे सर. जिल्हा परिषद नाही तर दोन्ही पक्षाचे आमचे जिल्ह्यातले नेते, राष्ट्रवादीचे पण आमचे जिल्ह्यातले नेते, आमदार साहेब येत आहेत, पालक आपले बाबासाहेब पाटील ऑनलाईन होते, आणि बाकी आहेत बाबासाहेब वगैरे आमदार सगळे बसतील निर्णय घेतील. सर, शेतकऱ्यांच्या निवडणूक विभागाशी एक प्रश्न आहे. सर, पोलीस प्रशासन शेतकऱ्यांना सोयाबीन येताना त्यांची वाहनं अडवून जवळपास 10 ते 20 हजार रुपये दंड लावण्यात येतो, नाहीतर 5,000 रुपये दिला सोडून देणार. त्यांना देऊ सूचना 100% शेतकऱ्यांच्या दुष्काळामध्ये शेतकऱ्याच्या जमीन खरडून गेल्या. अजून राहिला असेल तर आपण प्रस्ताव मागून घेऊ, पण आपण पण आपण राहिला असेल तर ते आंबेडकर चौकामध्ये दरवाजे उघडले असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. सर, पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांबाबतचा प्रश्न आहे. टॅरिफ कमी झाल्यामुळे सोयाबीनचे दर प्रचंड घसरलेले आहेत. मागच्या 5 दिवसात 800 ते 900 रुपयाला सोयाबीनचे दर घसरलेले आहेत. कसं बघता येतं? दराच्या बाबतीमध्ये या पद्धतीनं जर होत असलं तर आम्ही संबंधित विभागाला, कृषी विभाग असेल पण ज्यांना देऊ, त्यांनी पण याच्यामध्ये लक्ष घालावं. पण शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं कुठेतरी गळचेपी किंवा त्यांना जर काय अशा पद्धतीनं अडचणीत आणण्याचे होत असेल तर आम्ही शासनाकडनं जी लागत ती मदत त्यांना आमच्याकडनं केली. टॅरिफमुळे हे दर कमी झाले. आता टॅरिफचा विषय जो तुम्ही US टॅरिफचा म्हणत असाल तर त्याच्याबद्दल थोडं केंद्र सरकारचे, पण मला नाही वाटत पंतप्रधान पण या बाबतीमध्ये की टॅरिफचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांवर होऊ नये हा प्रयत्न आहे. पण नक्की त्याच्यातनं काही मार्ग शेतकऱ्याला न्याय देण्याचा मार्ग काढला. सर, निवडणूक विभागाला पोलीस कर्मचाऱ्यांचे पैसे दिले नाहीत. 600-500 रुपये दिले, दुसरीकडे 2,000 रुपये दिले होते. त्याला आम्ही बघतोय त्या प्रस्ताव कचऱ्यावरती थोडं लक्ष दिलं पाहिजे.